बागलाण तालुक्यातील ढोलबारे येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीची बाब समोर आली असताना आता त्याच विषयाबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे। ढोलबारे येथील गट क्रमांक 62/3 या क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक चालू असतानाच दिनांक 25 फेब्रुवारी रोजी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या गौण खनिज उत्खननाबाबत संबंधित मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या उत्खननाबाबत कुठलीही माहिती नसल्याचे कबूल केले। सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा सुरू करताच संबंधित मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। राजरोसपणे सुरू असलेली गौण खनिज तस्करी महसूल प्रशासनाच्या नजरेतून सुटतेच कशी अशी विचारणा केली असता मंडल अधिकारी, तलाठी, महसूल प्रशासन यांना उत्तर देणे कठीण झाले। घटनास्थळाचा पंचनामा केला तोही अर्धवट आणि शासनाला अपुरी माहिती देणारा केला असल्याचे निष्पन्न होत आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या जागेवर हा अवैध गौण खनिज उत्खननाचा प्रकार चालू होता ती जागा भोगवटदार वर्ग 2 कुळखंड अधिकारी यांची असून या जागेच्या सातबाऱ्यावर हस्तांतरण बंदीचा स्पष्ट उल्लेख आहे। त्याचबरोबर पंचनाम्यातील नमूद बाबी आणि प्रत्यक्षातील तथ्य यांच्यात तफावत आढळून येत आहे। ही तफावत म्हणजे शासनाची जाणीवपूर्वक केलेली दिशाभूल, कारवाईसाठी ठेवलेल्या उणीवा असा त्याचा अर्थ निघण्याला वाव आहे। प्रत्यक्ष शेकडो ब्रास गौण खनिजाचे उत्खनन आणि तस्करी झाली असताना पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पंचनाम्यात केवळ 100 ब्रासचा उल्लेख करत शासनाची फसवणूक आणि तस्करांना वाचवण्याचा खटाटोप केल्याची शंका निर्माण होत आहे। मुळात कायद्यातील तरतुदीनुसार वर्ग 2 भोगवटदार असलेल्या जमिनीवर अशा पद्धतीने अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन आणि त्याची तस्करी करणे हा गंभीर गुन्हा असताना महसूल यंत्रणेने कोणाच्या भल्यासाठी कामकाज चालवले आहे? शासनाची फसवणूक का केली जात आहे? पदाचा गैरवापर करत राष्ट्रीय संपत्तीची हानी होण्यास का हातभार लावला जात आहे? असे विधायक प्रश्न निर्माण होत आहेत।